बाबा ह्या वर्षी पहिल्यांदा वारीला आले तर वारी नक्की का करावी? वारी आपली 15 दिवस असते. हा, माही पौर्णिमा आपली म्हणजे पौर्णिमा झाली हा, की आपली पालखी माघारी फिरते. अशा ऋतूमध्ये आम्ही आता 42 वर्ष झाली आपल्या पायवारीनं आपलं जात असतो. गेल्या वर्षी माझी घटना अशी झाली की माझा पायी चोरट्यांनी मला मारून हात मोडला, पाय मोडला. ही घटना माझ्या याच्यामध्ये पालखीत झाली, तरी मी पालखी काही विसरलो नाही, तरी मी चाललेलोच आहे. म्हणजे आता नवीन पिढीला तुम्हाला सांगायचं तर मग वारी का करावी असं तुमचं म्हणणं आहे? वारी करायची म्हणजे आपली ही जी पिढ्यानपिढी जी सेवा जी चालू आहे, या सेवेमधनं आपली ही वारी करणं ही जरूर आहे. आणि त्यातमध्ये आपल्याला आशीर्वाद लागतो आणि सगळ्या गोष्टी आनंदामध्ये होऊन जातात. बरोबर. आता या वर्षी माझी पहिलीच वारी आहे की वारी करतोय मी, म्हणजे दिंडी वगैरे काही केली नाही अजून जॉईन. म्हणजे मी स्वतः जातोय, म्हणजे असं काय नाही, मोकर वारकरी म्हणून चाललोय फक्त. काय तर नाही, मला फक्त इतकंच आहे की आहे ना, आपली जी आता नवीन पिढी आहे ज्यांची, तर त्यांना फक्त एकच सांगायचं की आपल्या संस्कृतीवर आपण चालत राहिलं तर पुढं खूप चांगलं आहे. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यांना काय सांगायचं आहे? आपल्याला कसं आहे की जी पूर्वीपासून जी प्रथा जी चालू आणि ज्या टायमाला महाराजांनी ही प्रकृती पायवारी केली, हे एकटे फिरत होते त्या टायमिंगला, ही संत तुकाराम महाराज म्हणजे जगद्गुरु ही पंढरपूर ते देहू पायवारी करत होती. त्यांच्या पाठीमागं कोण नव्हतं, म्हणून त्यांनी ती प्रथा पाडून हे आपला परिपाठ चालू केलेला आहे. बरोबर. आणि आता त्यांच्या बरोबर नाही म्हणलं तरी 13 ते 14 लाख पब्लिक प्रत्येक वर्षाला असतं. तुम्ही आता आळंदीवरून आले? देहूवरून देववरून. देहूवरून की आलोय. आता ही कपाळाला भांडार आहे, पिवळा पोशाख घातला म्हणून वाग्या झाला, अशा काही गोष्टी नाही नाही. ज्याच्या मनात शास्त्र असेल त्या शास्त्रानं चालायचं, तोपर्यंत चालायचं. मग मला सांगा माऊली, तुम्ही वाग्याचं नाही, बरोबर आहे, देवाचा भंडार आपला कपाळाला लावताय. मग मला सांगा, गळ्यामध्ये भंडारी हा वाघ्या फिरतो दारोदारी, गळ्यामध्ये भंडारी वाघ्या फिरतो दारोदारी, जेजुरीमध्ये 5 खांबाचं देऊळ बांधलं, त्या होत्या कोणच्या नारी. हे कुणाला चालली उद्योग सांगता येणार नाही. बरोबर आहे. ज्या टायमाला भगवंतानं आधी मैलार सोडलं, बाळ्यामध्ये आला सोलापूर जिल्ह्यात, बाळं सोडून वाटुंबऱ्यात मल्लवडी आणि शेवटी काय गावाचं नाव, पाली मुंगसुळे म्हणा की, आहे, पाली आहे, जेजुरी आहे. 4 नंबर पाली, 5 नंबर पाली, 4 नंबर मंगसुळी, अशा ठिकाणी तिथं माणसाबरोबर लग्न लावलं. आणि त्या सेकंदामध्ये चंदनपुरामध्ये भानुसंग सुद्धा लग्न लावले. म्हणजे देव होता कुठं नक्की मला सांगा. माणसाबरोबर त्या टायमिंगला लग्न लावले आणि चंदनपुरामध्ये त्या टायमिंग मध्ये लग्न लागले. देव होता कुठं? बरोबर. आणि मग माणसासंग लग्नाला कसा उभा राहिला होता? अहो, आता चलती तिकडे भलती मी वाजय म्हणून पखवादे आपण वाजवतो. आता मी 1 नंबर पखवादे होतो, पण आता काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हे होऊन गेलो. माझ्यासारखं पखवाद वाजवणारा अजूनही नाही. नादी दिना नादी दिना नादी दिना अजून पखवादवाला कोण म्हणत नाही. आता भागदूक म्हणून तुकाराम महाराज हे सगळे दैवत एकच आहे, पण आपण म्हणायचंय. आता तुम्हीच सांगा, हे रुद्राक्ष म्हणे, हे खंडोबाला आहे, नवनाथाला आहे, पांडुरंगाला काय फक्त ही माळ आहे, कोणची, तुळशीची माळ घालणे, वशाट बंद. मग मला तुम्ही सांगा, हे वशाट बंद झाल्यानंतर त्याच्या काळात माशाचे कुंडल काय आहेत? सांगा आता. अनेक गोष्टीमध्ये आनंद झाला पाहिजे, असे प्रश्नाचे उत्तर सुटले पाहिजेत, तर त्याचा उपयोग आहे. सांगा ना प्रश्न उत्तर, मासे कोंडल कशा बाहेर. तुम्ही सांगा माऊली. तुम्ही आता पुढं 1 मिनिट, मी तुम्हाला ते माशाचं उत्तर सांगतो. ज्या वेळेस ज्याच्या जाई वंशा तेव्हा कळे. मग तो मच्छीच्या पोटी जन्म विठ्ठलाचा अवतार आहे, म्हणून त्याने ते आई बाप
कानाला. काण्यामध्ये घातलेले आहेत. म्हणून तिथनं पांडुरंगाने माळ घातली. नाही घातली का? नाही. त्याला काय तुळशी वृंदावन आहे, तुळशीचेच मंजुळा, मंजुळाची बरोबर आहे. मंजुळाचे. मग रुक्मिणी त्याच्यापाशी आहे का? नाही बाजूला आहे. का? अरे पिल्ला माहिती करून घे, मेल्यावर परत येत नाही. ह्या हृदयामध्ये साठून उपयोग नाही. मग ज्या टायमिंगला रुक्मिणीने ज्या टायमाला चंद्रभागेला बघितल्यानंतर ती म्हणली, ए पांड्या साला नालायक आहेस तू, तुझ्यापासून मी बाजूला आहे. म्हणून ती रुसून बसलेली. काय म्हणायचे माऊली? पाठीमागा पाठीमाग रुसून बसलेली. विठ्ठल एकटाच विठ्ठल उभा आहे का? म्हणून तसंच माळसाबाई रुसून बसल्याने बाणून संघ प्रेम केलेला आहे. तोच खंडोबा. लग्न सांगितलं दोन्ही सगळी कशी लग्न लागली ती. एकाच सेकंदात दोन्ही लग्न लागली. दोन्हीकडे देव तिथंच होता ना. साक्षात्कार झाला. साक्षात्कार. आता बाळूमामाचा कसा साक्षात्कार आहे? तुम्ही साक्षात्कार झाला का बांधला? हा. म्हणून त्या गोष्टींमधून सगळ्या गोष्टी रामकृष्ण हरी. मला एक सांगा, फक्त आता मला एक प्रश्न सांगायचा आहे. आपण जे खांद्यावर पताक घेऊन फिरतो, हे आपण खांद्यावर घेऊन पताक फिरतो, ह्या पताकीचं नाव काय हो? कोणीही सांगू द्या, मीच नाही. नाव आहे बोल काय. म्हणून पांडुरंगानं सांगितलेलं आहे, आधी दर्शन तुझं होणार आहे आणि नंतर दर्शन माझं होणार आहे. कुणी सांगितलंय? विठ्ठलानं सांगितलं. म्हणून ती कुणाच्या काय स्वर फटाकते व पताक? नाम देवा. पांडुरंगाच्या नाम आधी दर्शन करत होते आधी. पताकी. देवाचं. प्रत्येकाचं पहिलं दर्शन पताकीचं आहे. आपण तुळशीला जावा, तुळशीपाशी आपण पताक ठेवतो, ठेवतो बरोबर आहे. हातपाय धुतो, नंतर बसतो भोजनाला. म्हणून ज्या टायमाला माधवगिरी मागण्यासाठी पांडुरंग कुणाकडे गेलते? तुळजापूरच्या अंबाबाईकडे. कुणाकडे गेलते? तुळजापूरच्या अंबाबाईकडे गेलते. तर तुळजापूरच्या अंबाबाईकडे गेल्यानंतर म्हणले, माऊली आणा माधवगिरी. अरे म्हणली, काळ्या इथ्या, तू माझा भाऊ असताना तू माझ्याकडे माधवगिरी मागायला आलास? माझ्याकडे माधवगिरी नाही. बोल. माझ्याकडे माधवगिरी म्हणला, मी माधवगिरी घेतल्याशिवाय जाणार नाही. मला काळा इथे म्हणलीस, माझ्यापेक्षा काळी वशीनं तुळजापुरात राशील, पण तुझ्याकडून माधवगिरी घेतल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. मग माय मातोश्रीने काय केलं? लुगड्याच्या साडीचा पदर फाडला. ही गे म्हणली माधवगिरी. अरे म्हणली बाबा, अगदी आनंदाची गोष्ट आहे. का? तर म्हणले मातोश्री, म्हणले आधी तुझं दर्शन होईल, नंतर माझं दर्शन होईल, आणि सगळ्याच्या खांद्यावर तू फिरत राहशील. तिलाच बोलले गेली पताक. रामकृष्ण हरी. एकच दोन बायका असतात. किती असतात? त्या पुरवल्याचा काय संबंध आहे? मामाची पोरगी एक कटार. कटार 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 आपण भात खायला दोन फिरतो नाही माऊली. ती कटार एक, आणि तिच्या संग आपण तांदूळ टाकतो ती एक. किती बायका आहेत? दोन बायका. तुम्हाला किती बायका आहेत? प्रत्येकाला ही दोन बायका. खंडोबाला बायका किती? 2 5 आणि अर्धा इजडा. 5.5 बायकाचा मालक खंडोबा. फुलाई माळ्याची, रंबाई, शिंप्याची, चंदाई, बागवानाची, बाणवानी, मळसा आणि अर्धा हिजडा. 5.5 बायकाचा मालक. कुठं आहेत? त्या सोडा विषय 6 महिन्यात सोमवती जण आंबिले. तुकाराम महाराजांचं काय आडनाव आहे? आंबिले. मी आता काही ज्या टायमाला शिवाजी महाराजांना अफजल खान मारण्यासाठी आले होते, त्या टायमाला शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांचे पाय धरले.
महाराज काहीतरी करा, मला अफजल खान मारायला आलेले. मग तुकाराम महाराजांनी काय केले की सगळं शिवाजी बनवून टाकले. काय बनवले? सगळे शिवाजी बनवून टाकले. म्हणले अफजल खाना कुठं आहे तुझे शिवाजी महाराज ओळख. मग शिवाजी महाराजांनी 355 एकर जमीन त्यांना अनुदान केलेले. तरी ते काय बोलत होते, मला कुठली गोष्ट कमी नाही. हे शब्द आहेत माझे. कारण आमच्या पूर्वी म्हणजे आजोबा पंजोबा हे सगळ्या गोष्टी सांगायचे आम्हाला. बरोबर. आता काय हाय आमका चलो, म्हणजे काही गोष्टीमधून फक्त. आणि ही गोष्ट कुणाला फुटायची, आंबिले आडनाव म्हणून. नाही आम्हाला पण माहित नव्हतं त्यांच्या आडनावरती काय. आंबिले 3 समाजाचे. यांचे गाव पुरणपोरी नगर जिल्ह्यामध्ये. हा. हे त्यांचे वडील इथं सावकार होते, ते इथं आले. त्यांनी इथं जागा घेऊन घर बांधलं, सगळं केलं. घाणा त्यांचा मोठा आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमधून त्यांनी. आणि टाळ दगडाचे टाळ केले. कशाचे? दगडाची. आता कशाचे टाळ? पितळाची. मग त्यांनी. आणि ते बी टाळगाव कुठं आहे? ज्या टायमाला तुकाराम महाराजांनी दगड म्हणजे टाळ फेकले, दगडाचे टाळ होते ते फेकले, ते टाळगाव कुठं आहे? म्हणजे या जर नवीन पिढीला जर माहित नाही त्याचा उपयोग नाही. मग हे चिखले गाव म्हणून आहे. चिखली, त्या चिखलीला टाळगाव बोलतात. आणि तिथं टाळगाव म्हणजे तिथं टाळ फेकलेलं आहे, तिथं दगडाचे. तिथं मंदिर त्यांनी असं मोठं बांधलेलं आहे. आणि त्यामुळं त्या गावाचं नाव पडलं की टाळगाव, चिखलीच. म्हणजे भगवंतानं काय कौतुक करून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि ते आता नवीन पिढीला कसं असं नाही, ही आपली पिढी आहे. या पिढीपासून ही आपल्याला चालूच पाहिजे. आता एवढे मी हाल माझे झाले तरी मी त्याला विसरलो नाही का? त्याच्याच पालखीत झाले. बरोबर. इंदापूर मध्ये त्याच्यात पालखी झाली, मग मी त्याला विसरलोय का? अशा गोष्टी विसरत नाही. बरोबर. त्याच्या संकट चालत राहायचं. काय होईल तसं होईल. काही गोष्टींमध्ये आनंद वाटतो. बरोबर. आणि पंढरपूर मध्ये गेल्यावर तर खूपच आनंद वाटतो. या अशा गोष्टींमधून आता या नवीन पिढीमध्ये सगळ्या गोष्टी आनंदाच्या झाल्या पाहिजे. बरोबर. या ज्यातही म्हातारी माणसं हे आम्ही सगळ्या गोष्टी आनंदामध्ये करतो. हो. तसं हे नवीन पिढीने सुद्धा करायला पाहिजे. बरोबर. सगळ्या गोष्टींमधून ओके झालं पाहिजे. म्हणून ही तुकाराम महाराज या टाइमाला पायानं फिरत होते. पायवारी देहू ते पंढरपूर. त्यांचे संकट माणूस कोण नव्हतं. जाणार माऊली माधवगिरी द्या. या माधवगिरीमध्ये यांनी ज्या टाइमाला ही पायी वारी विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूर ते देहू करायचे. आणि मग तिथनं मोर यांना आंबिले म्हणून स्वीकारलं गेलं. सत्य असेल सत्य करा, सत्य वागा. आम्ही गरीब दिले चांगले, तुम्ही गुंठा मंत्री काय कामाचे आहेत? दे माल. ए काय म्हणतो रे तुला? काय म्हण नाही मला बोंबाला. सगळ्या गोष्टींमध्ये आनंद झाला पाहिजे. बरोबर. आणि आनंद होऊनच त्या पांडुरंगाकडे जायचं आहे. ज्या टायमाला बाळूमामा कुठले आदमापूरचे बाळूमामा त्या टायमाला ते पंढरपूर मध्ये मेंढर घेऊन आलते चारण्यासाठी. मग नावाल्याला काय बोलले? ए नावाला बोलले आड्याली. तर नावाला अलीकडे आला. अलीकडे आल्यानंतर म्हणला एवढी मेंढर पलीकडे घालू. तर म्हणला एका मेंढरा माग 1 रुपया पडेल. किती पडेल? 1 रुपया पडेल. तर बाळूमामा बोलले काही हरकत नाही, तुला 1 रुपया पाहिजे ना, थांब. म्हणला काही काळजी करू नको. बाळूमामांनी घोंगडे हातारले. घोंगडीवरती उभे राहिले सगळे मेंढर. घोंगडीवर पडायला गेले. बाळूमामा म्हणला ए नावाल्या तुला रुपये पाहिजे? हा रुपये. तो रुपये कुठे गेला? चंद्रभागे म्हणजे भीमा नदीमध्ये गेला.
मग हे चंद्रभागा नाव का पडलं? नाही माहित. माहित नाही. पंढरपूरला चंद्रभागेसारखा आकार दिलाय त्यांना. रुक्मिणी हा. यांचं नाही. आणि चंद्रभागा ह्या दोघ्या बहिणी. हा. शंकर भगवानला बायका किती होत्या माहिती नाही. शंकर भगवंताला 2 बायका होत्या, एक जटमधली गंगा आणि एक पार्वती. हा. मग मुलगा कुणाला झाला? पाचवा वाडा पार्वतीला झाला का जटमधल्या गंगेला झाला? नाही कोणाला. म्हणून त्या शंकराचा अवतार हा विठ्ठल भगवंताचा. मग विठ्ठल भगवंता चंद्रभागा ही जटमधली गंगा हा. आणि पार्वती ही रुक्मिणी. मग चंद्रभागेबरोबर त्यांनी प्रेम केलं कुणी? विठ्ठलांना. ते बघितलं कुणी? रुक्मिणीने. रुक्मिणीनं बघितल्यानंतर काय चाललंय? पांडुरंगा म्हणली काय चाललंय? आता हे काय चालू आहे? मग चंद्रभागा तिथून पळत गेली, भीमा नदीमध्ये उडी हा. टाकून दिली. तिथं काय नाव पडलं? ही चंद्रभागा. चंद्रभागा. भीमा आली चंद्रभागा. तुझ्या चरणीचे गंगा म्हणून ती चंद्रभागा आहे. आणि तिथून खाली जा भीमा आहे. भीमा. पंढरपुरापुरती चंद्रभागा आहे. पंढरपूर तेवढाच गोपाळपुऱ्यापुरती. तेवढीच आहे चंद्रभागा. त्यात खाली चंद्रभागा नाही. हा. हा. म्हणून भगवंतानं सांगितलंय ना की वाईट कृती करू नका. मग मला सांगा, आता तुमच्या गळ्यांनी माळा, माझ्या गळ्यांनी माळा, सगळ्याच्या गळ्यांनी माळा आहे. बरोबर. मग विठ्ठलाच्या गळ्यात माळ आहे का मला दाखवा. त्याच्या कानामध्ये काय आहेत? मास आहे. माशाचे कुंडल आहेत. मास आहे. मास. मग तुम्हाला वष्टाची नफरत का केली त्यांनी? एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. हांगरतोय काढा देतो. झालं. काही गोष्टीमध्ये आनंद वाटतो. आणि आताच्या मुलाला काय वाटतं? ए सिगरेट कुठे भेटेल? खरंय खरंय. अशा गोष्टीमध्ये आता चलती तिकडे भलती. त्या भलतीमध्ये उपयोग नाही. तुम्ही सांगा, आता ह्याच्यात तरुण दिसते का कोण? नाहीच. नाही. नाही. मग ही म्हातारे काहीतरी सेवा आणि आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद घडावा, अशा गोष्टी. आणि त्या मुलांनी सुद्धा पुढचा मार्ग चालू करावा अशा गोष्टीमधून. रामकृष्ण हरी. काय माहित नव्हतं.